हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. थंबनेल बघून असं वाटत असेल सावध राहा, HSC बोर्डची एक्झाम होणार कठीण. कोणासाठी बरं? ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांच्यासाठी कठीण आहे, पण जे अभ्यास करतील विद्यार्थी त्यांच्यासाठी ही एक्झाम कठीण नसून सोपी होणार आहे. का बरं? कॉपी करण्यापासून टेन्शन मुक्त, कोणत्या प्रकारची कॉपी नाहीये. सर आम्ही तर डम्मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं, आम्ही कोचिंग मध्ये होतो, इकडे होतो, काही हरकत नाही भावा. जी चुकी झाली त्याला आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतं. ती फक्त आजपासून जरी तुम्ही डिसिजन घेतलं मला बोर्डाची खूप चांगली तयारी करायची आहे तर निश्चित करू शकता आणि तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये येऊ शकते, मुठ्ठीत येऊ शकते. तुम्हाला सक्सेस 100% वाटेपर्यंत पोहोचण्याचं काम या चॅनल मार्फत केलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला ऑनेस्ट राहावं लागेल. ऑनेस्ट राहायचं असेल तर निश्चित हा व्हिडिओ पूर्ण पाहणं कारण गरजेचं आहे. कारण की एक नोटिफिकेशन होतं असं बोर्डानं लिहिलेलं आहे, मी नाही लिहिलं बाबा. काय म्हटलं, हे नोटिफिकेशन गेल्या वर्षीच आहे, मग यावर्षी नसणार आहे ना सर? नाही, यावर्षी त्याच्यापेक्षाही कठीण एक्झाम होण्याची शक्यता आहे का? नाही, असं नाही आहे, 100% होणार आहे. कारण की यावर्षी बोर्डाने कॅमेरे प्रोव्हाइड करायचे सांगितलेलं आहे. जी संस्था असेल, जे काही कॉलेज असेल, शाळा असेल, कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तुमच्या माहितीच तो या कॉलेजचं लेक्चर त्या कॉलेजला जाऊन काय करणार, गार्डिंग करणार. त्याला माहीत सुद्धा नसणार की हे कॉलेजचे विद्यार्थी, टीचर काहीच माहीत नसणार आहे. असल्या प्रकारचा प्लॅन शासनाने म्हणजे HSC बोर्डाने प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामुळे सावध व्हा, आत्तापासून अभ्यास करा, काही कठीण नाही आहे. चला, काय म्हणतो मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात कार्यक्रमातील माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली 12वी 10वीच्या परीक्षा कॉफी मुक्त, भयमुक्त, निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडावे यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी मुख्य सचिव महाराष्ट्राच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव हे दिलेले आहे. पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी सगळे लोक याच्यामध्ये आलेले, सगळे जेवढे बिन अधिकारी आहेत त्या केंद्रावर जाऊन भाऊ असली एक्झाम घेणार आहेत तर आता सुधरून जा भावा. सुधरला तर बरं आहे. इथं पॉइंट जर वाचले तर भाऊ काय काय वाच, तुझी अशी फाडल का नाही. लक्षात घ्या, राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बघा परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्या अगोदर 1 दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा व्यवस्थित आहेत का नाही आहेत याची पडताळणी केली जाईल. म्हणजे ड्रोन कॅमेरे, जर एखादा सेंटर जर कॉपी जास्त होत असेल तर ड्रोन कॅमेरे लागतील. डायरेक्ट ड्रोन कॅमेरेद्वारे तुमची निगराणी खाली येतील. लक्षात घ्या, परीक्षा केंद्राबाहेर जिल्हा प्रशासनाचे व्हिडिओ चित्रीकरण होईल, म्हणजे व्हिडिओ शूटिंग होणार आहे. लक्षात घ्या, जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कॉपी मुक्त परीक्षा होण्याची सर्व. बरं, मी काय भीती दाखवत आहे का? नाही, मला नाही दाखवायची. मला काय करायचं भाऊ भीती दाखवून? मला हे दाखवायचंय की अभ्यास करा, वेळ आहे. डिसेंबर जानेवारी 2 महिने तुमच्याकडे वेळ आहे. या 2 महिन्यात जर तुम्ही खरंच इमानदारीने जर अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या गुणांपासून कोणीही दूर करू शकत नाही. मी एवढी तुम्हाला शाश्वत गॅरंटी देऊ शकतो, हे निश्चित आहे. म्हणून म्हणलं परीक्षा कठीण आहे. बरं, काही मुलांना वाटते की सर परीक्षा कठीण होणार आहे म्हणजे पेपर पण कठीण असतात का? तर पेपर कठीण नसतात, आपला अभ्यास नसतो. गेल्या वर्षी बोंब झाली होती. फिजिक्स खूप कठीण आहे, फिजिक्सचे प्रश्न चॅप्टर वाईज आलेच नाहीत. विचार, मी व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ निश्चित जाऊन बघा, नक्की बघा. फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर आहे. प्रूफ दिला की 7 मार्काचा चॅप्टर. काही म्हणे की बाबा पहिले चॅप्टर नाही का, मधले क्वेश्चन्स आले नाही, खूप कमी गुणाचे आले. असं नव्हतं. खरंच 7 मार्काचा चॅप्टर आहे. 7 मार्काचे क्वेश्चन्स आलेले आहेत. न्यूमेरिकल क्वेश्चन हे बाहेरून आले म्हणे. नाही, पुस्तकातून आले. प्रूफ करून दिलेला व्हिडिओ आहे. तुम्ही जर जाऊन बघत असाल तर तुम्हाला निश्चितच. आता ह्याच बघा, इथेच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की मी व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला, फिजिक्स ज्ञान बघा, याची तयारी कैसे करे बघा, सिंपल MCQs इथं कुठेतरी बघा क्यास येस सच आहे. हा व्हिडिओ निश्चित बघा तुम्ही. क्या येस सच आहे. हा व्हिडिओ फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर आहे. म्हणजे जे फिजिक्स कठीण आहे म्हणणारे विद्यार्थी खरंच कठीण आहे का, ह्या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे की क्वेश्चनचा पॅटर्न कसा होता, कुठून क्वेश्चन्स आले, कसे आले. तुमचा अभ्यासच नाही तर कसे येणार तुम्हाला क्वेश्चन? प्रॅक्टिस करावं लागेल. डेरिव्हेशन 10 वेळेस लिहून बघावं लागेल. डायग्राम 10 वेळेस लिहून बघावं लागेल. प्रॅक्टिसचा सगळा खेळ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर ज्यांना खूप शिकायचं असेल, इच्छा असेल तर PJ मेन ॲपवर शौर्य प्लस शक्ती बॅच आहे.
त्याच्यात रेकॉर्डेड नंतर शक्ती बॅचमध्ये लाईव्ह शिकून आम्ही तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करून घेऊ शकतो. इथं काही प्रमोशन करायचं नाही होतं, पण ठीक आहे, बोलता बोलता ओघात आलेला आहे. तुमची इच्छा असेल तर घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. फक्त लक्षात घ्या, कॉपीच्या भरोशावर तुमचं सेंटर कॉलेजवाले म्हणतात की थोडे पैसे दिले तर होते, काही नाही, पैसा गिसा काही नसतो भाऊ. महत्वाचं आहे ऑनेस्ट एक्झाम द्यायची आपल्याला, याला सपोर्ट करायचा आहे सिस्टीमला. कॉपीच्या भरोशावर राहायचं नाही आहे. अभ्यासाला वेळ आहे म्हणून तो वेळ उपयोगात घेऊन इथं वन शॉट व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ज्यांना हिंदीत पाहिजे त्यांना हिंदीत व्हिडिओ आहेत, ज्यांना मराठीत व्हिडिओ पाहिजे आता तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलं, खूप वन शॉट डिटेलमध्ये बनवले. बघा, वन शॉट HSC बोर्ड 2026 साठी. काही लोकांना जर आपल्या दुसऱ्या हे जे चॅनलवर जे व्हिडिओ आहे याच्यात बिन खूप डिटेल बनवलेले व्हिडिओ आहेत, त्याचा बघा, उपयोग घ्या आणि तुमचे मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा. तर इथंच याला पूर्ण विराम देऊन संपून टाकू. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.